ताई माझं पार्सल नाही आलं. मग ट्रॅक करा ना, डिस्पॅच झालाय त्याच्यावरती ट्रॅकिंग नंबर असेल ना, ट्रॅक करून बघा ना. कसं करायचं? ठीक आहे, चला आज ना मी सगळ्यांनाच सांगते. मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांनाच सांगते की पार्सल ट्रॅक कसं करायचं. कारण बऱ्याच मैत्रिणीचा असा प्रश्न असतो की पार्सल आलं नाही, माझं पार्सल आलं नाही. तर सांगते तुम्हाला, जेव्हा तुम्हाला पार्सल डिस्पॅच होतं ना, तेव्हा आमच्याकडून तुम्हाला पार्सलचा फोटो मिळतो. त्याच्यावरती ना ट्रॅकिंग नंबर, म्हणजे ज्या कुरिअरने मी पाठवलंय पार्सल तुमचं, त्या कुरिअरचं त्याच्यावरती स्टिकर असतं. फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला, अंजनी कुरिअर. ठीक आहे, मी समजा अंजनी कुरिअरने तुमचं पार्सल पाठवलेलं आहे, तर तुमच्या पार्सलवरती अंजनी कुरिअरचं स्टिकर असणार आणि त्या स्टिकरच्या खाली नंबर लिहिलेला असणार, ट्रॅकिंग नंबर. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, गुगलमध्ये जायचंय, गुगलमध्ये अंजनी कुरिअर ट्रॅकिंग एवढं फक्त टाईप करायचंय. सर्च केल्यावर तुम्हाला फर्स्ट लिंक येईल, अंजनी कुरिअरची लिंक येईल, त्यांची ऑफिशियल लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर हा जो ट्रॅकिंग नंबर असतो तो ट्रॅकिंग नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. कॅप्चा विचारलं तर कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च मारायचंय. तुम्हाला नक्की कळेल की तुमचं पार्सल कुठे पोहोचलंय. समजा आज डिस्पॅच झालंय तुमचं पार्सल, तर 2 ते 3 दिवसानंतर ही ऍक्टिव्हिटी करा. कारण आज डिस्पॅच झाला आणि आजच्या आज बघाल तर तुम्हाला नाही दिसणार. 2 ते 3 दिवसांनी जर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी केला, तुम्ही चेक केला, तर तुम्हाला कळेल की तुमचं पार्सल कुठे पोहोचलंय. तर ह्या प्रकारे मैत्रिणींनो तुमचं पार्सल तुम्ही ट्रॅक करू शकता.